नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण असंख्य गुणधर्म असलेली अशी शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, मी शेवग्याची पानं इथे निवडून घेतलेली आहेत, एकदम कोवळी आहेत। तर आता सगळ्यात आधी आपण हिला चिरून घेऊया। मम्मीने मला इथे वेळीवरती भाजी छान बारीक अशी चिरून दिली आहे, बघू शकता तुम्ही। भाजी चिरून झाल्याच्या नंतर मी हिला इथे स्वच्छ अशी धुवून घेतली आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे मी। आता भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि मिरच्या 5-6 बारीक चिरून घेतल्या। त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेली लसूण टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण इथे मिरच्या सुद्धा टाकून घेऊया आणि आता आपण हे छान परतून घेऊया। तर आता हे 2-3 मिनिटं छान परतून झालं की यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया। तर आता कांदा बघा आपला मस्त शिजलेला आहे, छान सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला। तर आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेते, याला आपण छान मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता आपण भाजी सगळी टाकून घेऊया। आणि आता न ढवळता आपण यावरती 5 मिनिटं झाकण लावून ठेवून दिलं होतं। हे बघा, वाव बघा किती मस्त येते। तर आता आपण भाजी सुद्धा आपली व्यवस्थित मऊ झालेली आहे। आता आपण हिला मिक्स करून घेऊया। शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भेटतं, विटॅमिन्स भेटतं, तसेच डायबिटीजवर सुद्धा ही भाजी अत्यंत गुणकारी आहे। त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की खात जा। आणि जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर आता पुन्हा मी 10 मिनिटं यावरती झाकण लावून ठेवून देणार आहे। हे बघा, भाजी आपली आता मस्तपैकी मऊ झालेली आहे, छान वास सुद्धा खूप छान येतोय भाजीला। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील। तर आता भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेते आणि भाजीला आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेणार आहे। भाजी छान परतून झाली, यामध्ये मी 1 वाटी इतकं खोबरं टाकून घेणार आहे। त्यामुळे भाजीला चव अतिशय अप्रतिम येते, तुम्ही सुद्धा नक्की टाका। मला मी एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित। बघू शकता किती छान दिसते, मस्त रंग सुद्धा खूप छान आलाय भाजीला। आता पुन्हा मी 5 मिनिटं यावरती झाकण लावून ठेवून देते। 5 मिनिटं बघा आता झालेली आहेत, आपली भाजी इथे मस्त आता तयार झाली आहे। तर आता भाजीला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। ही मस्त झाली आहे बघा। तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला भाजी आवडली की नाही ते, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवून बघा।
जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, तेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.